आणि आपल्याला जशी जशी वाचता येईल कांजी तसं तसं मला तुम्ही सांगत जा. ठीक आहे. पहिला आपण प्रश्न बघतोय एक शॉर्ट मध्ये. निहुंगो नो. ठीक आहे, प्रश्नच बघूया. नानी नानी नो कोतोबा वा हिरागाना दे दो काकीमास का. हं? इची ni san yon kara इचिबान ई मोनो ओ हितोत्सु एरांदे कुदासाई. आता याच्यामध्ये काय आहे, ही कांजीची टेस्ट कशी आहे ती थोडक्यात बघूया. तर इथे काय दिलंय की आपल्याला कांजी दिली आहे आणि त्याचा इरागाना वर्ड आपल्याला प्रॉपर ओळखून दाखवायचा आहे. ठीक आहे. तर पहिलं पहिलं वैष्णवी सान वाचा. पहिलं सेंटेन्स. शुशो ओ हम्म. खाईते कुदासाई. कोणत्या आहे कांजी, कोणती आहे? शुशो फोर्थ वन योनबान. हम्म. सॉरी, जू आहे त्याच्यात. फर्स्ट वन इचिबान. ओके. इचिबान. हम्म. आणि काय ते? इचिबान. काय ते इचिबॅन. आता ही नक्की शुशो आहे का जुशो आहे? पहिली ऍड्रेस आहे ना. ही जुशो आहे. हा. म्हणजे योबान बरोबर आहे. योबान. येस. योमबान बरोबर होतं. बघा हीच मिस्टेक आपली होते की आपण रीडिंग मध्ये नेमका शब्द काय आहे हा विसरतो. ओके. आता हे तुमच्या हातात आलेले मार्क्स इथे गेले असते शुशो म्हटलं असतं तर. ओके. तर हे रीडिंग महत्वाचं आहे. जू शो. जू शो म्हणजे काय तर ऍड्रेस आणि साहित्य म्हणजेच लिहिणं. आता अर्थ सांगा वाक्याचा. ऍड्रेस लिहा प्लीज. ऍड्रेस प्लीज लिहा असं आहे. बरोबर. गुड. सेकंड स्मिता सान. वाचू शकता स्मिता सान? टोकियो व हम्म. ओसाका कारा हम्म. हम्म. क्यो बघा इथे क्योतो शब्द दिलेत याच्यातला तुम्हाला करेक्ट शब्द रेकग्नाइज करायचा आहे इथे. चिकाई देस. हम्म. हम्म. बरोबर. हम्म. अर्थ काय होईल वाक्याचा आणि यातलं कोणतं येऊ शकतं ते पण सांगा. ऑप्शन्स. म्हणजे क्योतो पासून ओसाका किती हम्म. जवळ आहे? हम्म. हम्म. आणि यातलं कोणतं येईल? क्योतो. मॅम थर्ड साठी की फोर्थ साठी? थर्ड साठी. क्योतो. थर्ड साठी. हा क्योतो पहिलं, थर्ड मग फोर्थ सांगा. ओके. थर्ड साठी फोर्थ. फोर्थ. आणि फोर्थ नाही, साठी. फोर्थ साठी फोर्थ साठी सुद्धा फोर्थच. ओके. बघा आता इथे तुम्ही काय गडबड केली माहितीये, हा शब्द आहे क्योतो. क्योतो. क्योतो सिटीचा आहे आणि तुम्ही जो ऑप्शन सिलेक्ट केला तो टोकियो होता. बरोबर. हो. येस. हा. येस. तर क्योतो याची कांजी
चा रेडिंग हे आहे क्योतो. क्यो नागाई आहे आणि तोला प्रोलॉंग नाहीये, तो नॉर्मलच आहे क्योतो. ठीक आहे. आणि इथे क्योतो आणि टोक्योच्या कांजीमध्ये काय होतं माहितीये, या दोन्ही कांजी ज्या आहेत ना हे अशा बॉक्स सारख्याच आहेत बघा. पहिली कांजी सुद्धा बॉक्स सारखी आहे आणि ही जी इथे येते ना ही मियाकोची कांजी आहे, ज्याला आपण मेट्रो सिटी म्हणतो ना, मेट्रो, हाँ हा, कैपिटल। हा कॅपिटल, ती ती कांजी आहे. त्याच्यामुळे इथे ही कांजी वेगळी होते, क्योतो मध्ये ही कांजी वेगळी असते. पण टोक्यो मधल्या ज्या दोन्ही कांजी आहेत ना या अशा थोडक्यात आपला हा रो येतो ना तशाच प्रकारच्या दोन्ही कांजी येतात ज्याच्यामध्ये रो वापरला जातो. आणि ती ओळखायची एक साईन आहे की तुम्ही टोकियोची कांजी आणि क्योतोची कांजी मध्ये डिफरन्शिएट करू शकता. ठीक आहे. तर ही थोडीशी गडबड झाली, हरकत नाही. येस, वैष्णवी सर, हा पर याचा अर्थ असा होता की क्योतो जे आहे ते ओसाका पासून, ओके, ओसाका पासून कारा वापरले इथे, ओसाका पासून जवळ आहे. हा, चिकाई जवळ आहे असा होतोय. देन यस। पुढे वैष्णवी सान, पुढचं बघा. कारुकुते हम्म. जो बुना काबान ओ हम्म. खाईमाशिता. येस. आता कारुकुते मी सांबान हम्म. खाईमाशिता सांबान. खाई मस्ता. ओके. हम्म. ओके, आता काय अर्थ होतोय वाक्याचा? सेन्से जो बुनाचं मिनिंग बुना जोगुना म्हणजे स्ट्रॉंग, ड्युरेबल म्हणतो ना आपण, मजबूत, असं टिकाऊ असा अर्थ होतो. लाईट मजबूत बॅग विकत घेतली होती. हम्म. बरोबर. आणि हे जे वर्ब आहे घाई मस्ता, याचा रूट वर्ब आठवतोय? प्लेन फॉर्म काय आहे रूट वर्ब? खाईमाशिता खाऊ. येस, परफेक्ट, अगदी बरोबर आहे. कारुकुते पण बरोबर आलंय आणि काही मस्ता पण बरोबर आहे. कारुकुते म्हणजे जी लाईट लाईट असलेली अशी काय आहे तर जी ड्युरेबल किंवा अशी स्ट्रॉंग अशी बॅग जी आहे ती मी विकत घेतली. हं? ती विकत घेतली असा अर्थ होतो याचा. पुढचं बघूया. स्मिता सर, हे क्लिअर दिसते ना स्क्रीन तुम्हाला? हाय. येस, वाचा स्मिता सर, फोर्थ नंबर. काही नाही आठवलं तर विचारा, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. किकोएमस का? वैष्णवी सण प्रयत्न करणार? हाय. येस. आनो माचिवा हम्म. मोसोवी हम्म. कुते हम्म. सॉरी इचिबान होसो कुते हम्म. कुराई हम्म. डार्क हम्म. मग काय अर्थ, अर्थ आणि सांबान. संबंध. ओके. आणि हे इचिबानच आहे का पहिल्याचं सेवनचं? यस. ओके. येस. ओके, अर्थ काय आहे?
माझे अं, ते स्लेंडर हम्म, डार्क. बरोबर. सांगते मी बघा. आता इथे बरोबर ओळखलत तुम्ही. फक्त इथे वाचताना काय गडबड केलीत माहितीये का? अनु मिची आहे, ते मिची तुम्ही माची वाचलत. ओके. अनु मिची म्हणजेच काय, हा जो रोड आहे, तो रोड आहे, तो कसा आहे, तर स्लेंडर आहे. म्हणजे असा निमुळता म्हणतो ना आपण, छोटासा रोड आहे. आणि काय आहे, तर डार्क सुद्धा आहे. म्हणजे एखादी अभुनयी ठिकाण असेल किंवा स्केरी ठिकाण असेल, त्याबद्दल सांगितलं जात आहे की तो जो रोड आहे तो कसा आहे, की स्लेंडर पण आहे आणि डार्क आहे. स्लेंडर असून डार्क आहे. ओके, कुत्ते वापरले ना, स्लेंडर असून डार्क आहे. हा. आणि याच्यामधलं पहिलं बरोबर आहे कांजी, होसो कुते. होसो कुते. होसो कुते. आणि दुसरी आहे कुराई. कुराई. कुराई म्हणजेच काय, तर डार्क. आणि ही कुरोईची कांजी, कुरोई असं दिलंय. हे नेहमी फसवायला येतात शब्द आपल्याला, की ज्याच्यामुळे सिमिलर वाटतं आणि आपण तिथे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी मार्क करतो. ओके. पुढचं पुढचं कोण प्रयत्न करणार? स्मिता सन जमते का? मॅम मी थोडं 10 मिनिटांनी जॉईन. चालेल चालेल. हाय. हा, वैष्णवी सन. सातो सेन्सेवा सुमो आकारू कुते हम्म, तेंकिदा. बघा काय येणार हे. आता कोणतं आहे ह्याचं उत्तर, काय असेल नाईन्थचं? आकारू कुते सांबान तेंकिदा इचान. इची. इची म्हणताय बान ना? हाय ओके. तें हाय. हम्म, ओके. आता बघा, पहिला अर्थ काय होतो याचा, तो सांगा, मग मी सांगते. एक मिनिट. सातो सेन्से ने हम्म, ब्राइट हम्म, तेंकीदा कसं येईल? गेंकी दा म्हणजे योम्बा नेल्सन सेन्से टेन्स. हम्म, ओके. हम्म, ओके. बघा आता कसं आहे. म्हणजे गेंकी बोला. गेंकी म्हणजे फाईन असणे. हम्म, हम्म, बरोबर. आता इथे तुम्हाला शब्द सगळे जुळवून त्याचा नेमका अर्थ काय सांगावा हा कळत नाही, कारण हे दोन्ही शब्द थोडेसे सिमिलर जात आहेत. ओके. बघा आता पहिलं आधी कांजी बद्दल सांगते. पहिली आहे आकारू कुते, हे बरोबर आहे सांबात. इथे मात्र तुम्ही गडबड केलीत. इथे तुम्ही पहिलं तेंकी म्हणत होतात, बरोबर. तेंकी म्हणजे काय होतं, तर वेदर, हो ना. वेदर हाय. येस. तर तेंकी आणि देंकी याच्यामध्ये गडबड होणं खूप साहजिक आहे. जवळजवळ सिमिलर वाटतात, पण तेंकी मध्ये काय असतं हाय माहितीये का, ही कांजी येते आपली व ओकी सारखी. हं? ओके ही सारखी पहिली हाय. कांजी असते. ओके. ही कांजी असते आणि त्याच्या पुढे हा की जोडला जातो, त्यामुळे ती तेंकी होते. आणि इथे मात्र ही कांजी वेगळी आहे. तेवढं फक्त थोडंसं लक्ष ठेवायचंय गेंकीदा. आणि दुसरी गोष्ट, अजून एका गोष्टीवरून ओळखू शकता. आता तुम्हाला जर इथून इथपर्यंत वाक्य कळलं,
बरोबर, की सातो सेन्सेई इत्सुमो आकारुकुते, म्हणजे काय तर सातो सेन्सेई जे आहेत ते नेहमीच कसे असतात, चिअरफुल असतात, ब्राईट असतात, म्हणजे कसे उत्साही असतात. ओके, आकारुकुतेचा अर्थ तसा पण होतो की चिअरफुल असतात, उत्साही असतात. आणि मग इथे तेंकी हा शब्द बसेल का, म्हणजे काय बोलतो, ये वेदर हा शब्द बसेल का, नाही बसणार. मग काय असणार तिथे, गेंकी असणार. इवन आपण एक्झाम मध्ये कन्फ्युज झालो, कारण तुम्हाला तितका वेळच नसतो खूप विचार करायला, बरोबर. आता ऍट अ फर्स्ट ग्लान्स तुम्ही तेंकी हे केलं असतं, सिलेक्ट केलं असतं, तर तुमचा या प्रश्नाचा मार्क गेला असता. ओके, तर त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे. इथे गेंकीदा म्हणजेच काय, की सातो सेन्से हे नेहमीच cheerful असतात, ब्राईट असतात, उत्साही असतात, आणि त्याच्यामुळे ते एनर्जेटिक किंवा हेल्थी पण असतात, असं म्हणूया. हेल्थी पण म्हणू शकतो, एनर्जेटिक पण म्हणू शकतो. खूप साऱ्या अर्थाने हे वापरलं जातं. त्याच्यामुळे कशी एक प्रसन्न व्यक्ती असते, व्यक्ती आहे ती, असं त्यांचं आपण वर्णन केलंय. ओके, तर हे लक्षात ठेवायचंय. पुढे पुढे बघूया. नेमकी झालं. आता हा प्रश्न पुढचा बघा. बघा ह्यामध्ये काय काय जमतंय. हाय कोनो एकिवा हम्म तोक्युगा हम्म तोमारू नो दे तायोरी हम्म, हम्म. नाही खाली बघा, खाली इथे. एक मिनिट सांगते. हम्म बेनरी देस हम्म. आता म्हणजे धिस हम्म धिस स्टेशन हम्म लिमिटेड एक्सप्रेस हम्म तोमारू काय येतं, तोमारू थांबणं येतं ना, तोमारू. हाय पुढे थांब बेनरी हम्म म्हणजे बेंद्री म्हणजे काय होतं, कन्वी येस. बघा आता अर्थ काय होतोय. तिची कांजी हम्म हम्म कांजी कोणती, अं, हे हिरागाना कोणतं आहे, बरोबर. इचिबान इचिबान हम्म बेंद्री. आणि बेनरीची सांबान. ओके, कांजी एकदम परफेक्ट ओळखलीत, व्यवस्थित. बघा आता अर्थ काय होतोय, वाक्याचा थोडीशी गडबड झाली. काय होतंय, कोनो एकिवा, कोनो एकिवा. पुन्हा इथे कोरे सोरे आरे आणि कोनसोनो आनोचा रूल लागतोय. इथे एकी हे नाऊन त्याच्या सोबत आल्यामुळे कोनो एकी असं म्हटलंय. कोनो एकी वा तोक्यो, तोक्युगा. तोक्यू जी लिमिटेड एक्सप्रेस आहे ती काय करते, थांबत असल्यामुळे, हा थांबत असल्यामुळे काय होतंय, तर ते बेंद्री आहे, बेंद्री देस म्हणजेच काय, कन्व्हिनियंट आहे. काय, कोनो एकी वा तोक्यो गा तोमारू नोदे बेंद्री देस, म्हणजे हे जे स्टेशन आहे, या स्टेशन वरती काय होतंय, की स्टेशनला जी लिमिटेड एक्सप्रेस आहे ती थांबत असल्यामुळे कन्व्हिनियंट आहे, असा अर्थ होतोय. ओके, पुढचं बघूया. शेवटचा प्रश्न ह्याच्यातला काय आहे. कोनो त्रोपुवा हम्म फुतो
y हम्म. quiere, queremos हम्म. llevar y हम्म. बरोबर. पुढे. अ, ज्यूसांची कांजी हम्म. कोणती आहे? फुतो अ, निबान येस. निबान. योजना y फोर्थ वन हम्म. बरोबर. कांजी व्यवस्थित रेकग्नाइज केलीत? हे सांगा. अरे अरे बुवा हम्म. वीक हम्म. हम्म. बघा मी मदत करते, ठीक आहे. कोनोरोप्पू. होणारे कोनोरोप्पू. हा. कोनोरोप्पू. पुन्हा इथे कोनो वापरलंय आणि इथे नाऊन आलंय. कोनोरोप्पू म्हणजे हा जो रोप आहे, ही जी दोरी आहे, हाय ती कशी आहे? ती फुतोई. फुतोई आहे म्हणजे कशी आहे? ठीक आहे, जाड आहे. फॅट हा. हाय जाड आहे, पण ती जाड असून सुद्धा, म्हणजे सून जरी असली सुद्धा तरी सुद्धा कशी आहे ती? वीक की आहे वीक आहे. हा. वीक वीक आहे. ती स्ट्रॉंग नाहीये. म्हणजे ती फक्त जाड आहे, पण ती स्ट्रॉंग नाहीये, असं म्हणायचंय की वीक आहे हाय या अर्थाने. ओके. बरोबर. Yes, पुढचं बघूया. येस. क्वेश्चन 2 आहे. आणि इथे मात्र काय करायचंय आपल्याला? आपल्याला इथे कांजी रेकग्नाइज करायचे आहेत. ओके. आपल्याला हिरागाना दिलाय. तर चला करा सुरुवात. दोघींनी पण प्रयत्न करा आणि वाचा. हाय कोनो apatoa हम्म. equito pute fubenda येस. कोणती येईल कांजी बघा? तो कुतेला. योमबान आणि फुबेन उभे. आता बघा किती सिमिलर कांजी दिलेत. अगदी थोडासा फरक आहे. फुची तर सेमच आहे सगळीकडे हम्म. अगदी अगदी थोडासा फरक आहे. सांबान हम्म. नाही सांबान नाही इचिबान सेन्से ओके. बघा आता याचा अर्थ बघा काय येतोय. अपत्वा हे अपार्टमेंट स्टेशन पासून फार म्हणजे दूर हम्म. फुबेन काय आहे? फुबेन बघा आता कसं आहे. कोनो आपातो पुन्हा. इनकन्व्हिनियंट येस येस, बरोबर, अगदी बरोबर. कोनो आपातो म्हणजे काय तर ते अपार्टमेंट जे आहे. इनकन्व्हिनियंट हा. माझा आवाज येतोय? आहे येस. तर ते जे अपार्टमेंट आहे ते स्टेशन पासून, ट्रेन स्टेशन जे आहे तिथून कसं आहे? ते स्टेशन पासून तो कुते म्हणजे काय तर लांब असून. बघा ते असून आहे ना, ते फॉर्म म्हणजे काय? कंटिन्यू टेन्स आहे. तर लांब असून
काय आहे? फुबेंदा. फुबेंदा म्हणजे कसं आहे? इनकन्व्हिनियंट. इनकन्व्हिनियंट आहे. येस, आपल्याला एकदा शब्दांचे अर्थ कळले ना तर वाक्य खूप सहज असतं जोडायला. ती वोकॅबलरी आणि आपल्या कांजी फार महत्वाच्या आहेत. पुढे नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणाला जमते ट्राय करा. मॅम मी वाचू का? हा वाचा ना. आनो मुरा हम्म. ओनसेन दे यू युमेइदा. येस. हम्म. हम्म, मुराची कांजी फोर्थ आहे का? हम्म. फोर्थ. ओके. ये हम्म. नाही नाही, थर्ड. कोणती? किती म्हटलात? थर्ड, तिसरी, ओके. तिसरा नंबर. हा. आणि सांबन आणि युमी. आणि ची हम्म, युमेची कोणती यू वाटते? सेकंड आहे का? ओके, अर्थ सांगा वाक्याचा कसा येईल? आनो मुरावा हम्म. ते विलेज हम्म. ओनसेन. ओनसेन म्हणजे काय आहे? तर हॉट स्प्रिंग जे असतं ना हा त्याच्यामध्ये. हॉट स्प्रिंग मध्ये काय? हॉस्पिटल. पुढे काय येणार? युमेदा. याचा अर्थ काय होतो? येतोय का आवाज माझा? येस मॅम. मला हा. नाही आठवलं तर सांगा मला, मी सांगेन तुम्हाला, हेल्प करते बघा. आता लगेच चटकन आठवणं शक्य नसेल तर आपण इथे हेल्प करू शकतो. बघा कसं आहे, वाक्य काय आहे? अनुमुरावा म्हणजे काय आहे की ते जे गाव आहे ते गाव कसं आहे? हॉट स्प्रिंग जेवढं असतं, स्प्रिंग असतं त्याच्यामध्ये कसं आहे की हॉट स्प्रिंग साठी किंवा त्या स्प्रिंग मध्ये कसं आहे? युमेई. युमेई म्हणजे काय? फेमस, फेमस. ओके. युमेई. येस आणि येस. सांबांची कांजी ही बरोबर आली. पण ही जी कांजी आहे ना युमेची, ती योंबान आहे. युमेई. ओके. ही चुकीची आली. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि ही पण कांजी कसली आहे? फॉरेस्टची कांजी आहे ना, योंबान. येस. तर मुरामध्ये हा स्ट्रोक वेगळा आहे, सेकंड जी कांजी आहे ती वेगळी आहे. युमेई. युमेई असं हिचं रेडिंग आहे. युमेई म्हणजे फेमस. अरे रे रे. पुढचं वाक्य बघूया आपण. स्मिता सांग, तुम्ही जरा परत प्रयत्न करा, बघा जमते का. सेन्शू सांबान. ताची. हम्म. येस. हम्म. सेन्शू ताची गा हम्म. शिची आई मास्ता. बघा बघा काय लिहिले आहे. शिचो हम्म. शिचो हम्म. शिच्चो. हम्म. नी शिचोनी हम्म. आई मास्ता. येस. आता काय असेल कांजी, कोणती आहे? इथे कांजी कॉमन कोणती आली? ह्या ह्या ज्या फिफ्थ
जे ऑप्शन्स दिले त्याच्यामध्ये एक कांजी कॉमन आहे. कोणती आहे ती आठवते का? आपण शिकताना पाहिली होती ती. चोची. चो. कुठली? चो. चो. चोची कांजी. तिचं अजून एक रीडिंग माहितीये, नागाईची हाय. कांजी आहे ही. येस. आणि ही कोणत्या कांजीला येते की ज्या ज्या वेळेला एखाद्या हायर पोझिशनच्या पर्सन बद्दल आपण बोलतो त्या त्या वेळेला ही कांजी तिथे असते. तर आता बघा मग यातला कोणता येईल 5th नंबरला? बनेल त्यांचे. चो. कोणती? दुसरं. सेकंड. आणि इवन. आणि आई मष्टा. आई मष्टा. बघा कोणती आहे आई मष्टाची. येते का माझा आवाज? ऍक्च्युली थोडासा नेटवर्क इश्यू होतोय असं वाटतंय. हॅलो. हा येत आहे मॅम, हा नाही येत आहे मला ते. सिक्स. हा. कोणतं म्हटलात तुम्ही आई थर्ड वन मष्टाची? येईल. थर्ड वन. येस येस. थर्ड वन. येस. बघा सामान. या दोन कांजी आहेत ना, ह्या नेहमी आपल्याला कन्फ्युजनला दिलेल्या असतात. आई मष्टा, आई मष्टा. ओके. तर ह्याच्यातली बरोबर ओळखणं हा एक टास्क आहे. येस. नेटवर्क थोडा इश्यू होता त्याच्यामुळे आवाज मला कळत नव्हता कोणाचा. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे बघितलंय? कळलं का? काय आहे? सेंशुताची म्हणजे कोण तर प्लेयर्स आहेत. प्लेयर्स. आणि ते प्लेयर्स काय आहेत तर प्लेयर्स शिचो. शिचो म्हणजे काय आहे? मेयोर. हा. मेयर. मेयर. मेयर जो आहे त्याला भेटली. मेयरला हा. मेयरला भेटली भेटले होते. असा अर्थ होते. हा भेटले होते. येस. पुढची बघूया. हम्म, हम्म. पुढचा बघा प्रश्न. हम्म. असं वैष्णवी सांग. हाय. जान सानवा हम्म, आकारुही हिरा हम्म, सुकिदातो हम्म. इत्ते मस्त. हाय. तिथे मस्त. योंबान. योंबान का? ओके. अकरावी. हा. आणि सुकिदा. आणि सुकिदा. सुकी. इचिबान. हम्म. येस. सेंटेन्स अर्थ. जॉनसन हम्म. म्हणजे सॉरी ब्राईट पर्सन हम्म. हाय. जॉन्सन व अकरावी. पुढे काय?
वैष्णवी सान किकोय मास्का येतोय जॉन ना? सन ब्राईट हाई. माझा तो आवाज. हो हो, येतोय येतोय, आता येतोय. हम्म. जॉन सन पर्सन हम्म. आवडतात. हम्म. हम्म. याचं कसं होऊ शकेल? ठीक आहे, बघा कसं येते. जॉन सानवा. जॉन सानवा म्हणजेच काय, जॉन सानला अ, काय आहे, आकारुई हितो म्हणजे चीअरफुल ब्राईट जी लोक असतात ती आवडतात असं ते म्हटले होते. ओके. ओके. इत्ते मस्ता म्हणजे त्यांनी सांगितलेलं. बरोबर. येतोय आवाज? हाय सेन्से. येस. तर योमबान आकारुईची कांजी आहे आणि सुकीची कांजी आहे इचिबान. अगदी बरोबर आहे. इचिबान. हा, याच्यामध्ये बघा स्लाइटली फरक आहे. उन्नानोची कांजी पण इथे दिलेली असते अशी. तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आकारुईच्या कांजीचा पण एक स्ट्रोक निचीचा आहे आणि एक गेत्सूचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ते मिळून आकारुई होते. येस. पुढचं स्मिता सान वाचू शकता? दोनों केनवा हि हि हितोरो आहे ते, हितोरो. हिटोरो का सुकून आहे. हम्म. हम्म. म्हणजेच काय, आधी कांजी रेकग्नाइज करा मग अर्थ सांगा. सेकंड आहे ना, सेकंड. हम्म. आणि सुकुनाई. फर्स्ट किंवा थर्ड आहे का? फर्स्ट. हम्म. थर्ड आहे बघा. सुकोशी आणि सुकुनाई मध्ये थोडासा फरक आहे. ओके. केन म्हणजे प्रिफेक्चर, हा. म्हणजे हे प्रिफेक्चर. हम्म. टू टू हितोरो म्हणजे व्यक्ती म्हणूया, माणसं म्हणूया असं. हा. थोडस वेगळं आहे हे वाक्य, थोडस ट्रिकी आहे. वाक्य असं आहे की हे जे प्रिफेक्चर आहे तिथे काय लोक कमी आहेत. सुकू नाहीये हा. ना. हा, तर लोक कशी आहेत, कमी आहेत म्हणजे कमी लोक राहतात असं त्यांना थोडक्यात सांगायचं की ह्या प्रिफेक्चर मध्ये खूप कमी लोक आहेत, असा अर्थ होतो त्याचा. अर्धवट वाक्य आहे त्याच्यामुळे थोडस काय काय सेंटेन्सेसला एक्झॅक्टली अर्थ लावायला थोडस मुश्किल असतं. पण ठीक आहे. येस. आपल्याला इथे पुढचं बघा. वैष्णवी सान. हम्म. क्योवा हम्म. हम्म. तोनारी नो हम्म. माचिदे हम्म. ताइत्सुना हम्म. आगा आर्यन मास हम्म. आईगा आरिमास. सांबान हम्म. ताइसेत्सु हम्म. संबन, हा, ताईसेसू.
निबान. येस. निबान. ओके. बघा अर्थ सांगा काय होईल वाक्याचा. आज हम्म हम्म. आज तोनारीनोचा काय अर्थ? तोनारी. एक तोनारी शेजार. म्हणजे शेजारी. हा, शेजारी. शेजारचं काय? शेजारच्या माची दे. माची दे म्हणजे काय होणार? रोड. रोड आहा, आहा. नाही माची मिरची. माची माची. सिटी. वे सिटी मध्ये, शेजारच्या शहरामध्ये काय आहे? ताईसेत्सुना. हम्म. ताईसेत्सुना म्हणजेच काय तर इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. परत ना की विषय बघा. आणि खाई येते खाई. हा, खाई. काही खाई गा आरिमास म्हणजेच काय आहे? इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ओके. बघा आता पूर्ण वाक्य कसं होतं? किंवा आज शेजारची जी शेजारचं जे शहर आहे त्या शहरामध्ये काय आहे तर इम्पॉर्टंट मीटिंग. इम्पॉर्टंट मीटिंग. हा, मीटिंग आहे. मीटिंग म्हणजे तशी मीटिंग नसेल, इम्पॉर्टंट भेट आहे, कोणाला तरी भेटणार आहेत वगैरे असं असणार. ठीक आहे. तर इथे पहिली कांजी बरोबर रेकग्नाइज केली माची. ओके. माची आणि मिची मध्ये नेहमी कन्फ्युजन होतं एकदा त्याची प्रॉपर सवय होईपर्यंत. माची म्हणजे सिटी आणि मिची म्हणजे रोड. ओके. ताईसेत्सू ना, ताईसेत्सू ही कांजी आहे. ओके. पहिली कांजी ओकी ज्याचं रेडिंग येतं ताई आणि ही सेत्सू कटची कांजी किरूची आहे. ताईसेत्सू ना म्हणजे इम्पॉर्टंट अशी असं कॉम्बिनेशन आहे ते. ठीक आहे. पुढचं बघा स्मिता सन वाचा. कोनो वा हम्म. टोकुबेत्सू ओमोई. हम्म. तर पहिलं याचं मॅम थर्ड. थर्ड आहे का? म्हणजे स्पेशल. स्पेशल बरोबर. आणि ओमोईची फोर्थ. ओमयची फोर्थ. हेवी. येस. अर्थ काय होतोय वाक्याचा? म्हणजे हे स्पेशल हेवी आहे असं. हे काय हे आहे? लगेज हा. हा, बरोबर. हम्म. स्पेशल आहे हम्म. आणि हेवी आहे. हम्म. ओके. तर बघा आता पहिला होता कोनोनिमुत्सुवा तोकुबेत्सू ओमोई. ओमोई. तर आता इथे तोकुबेत्सूची गांजी हवी आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये बघा इथे स्ट्रोक्स मध्ये फरक आहे. हा जो स्ट्रोक दिसतोय तोकुच्या हा. कांजीचा, हा हा चुकीचा आहे. हा हा अच्छा. येतो हा. हा ते पार्ट आहे ना. सेकंड आणि ते मला हा. थोडं हा, कन्फ्युज. तेच ते छोटेसे डिफरन्स आहेत बघा इथे. ही कांजी वेगळी दिली सेकंड वाली आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट वाली कांजी वेगळी दिली. असे चारही कॉम्बिनेशन्स एका नजरेत ओळखता येणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून या मोजिवईच्या पेपरमध्ये आपले मार्क्स जातात कारण आपण त्यातला तो मायनर डिफरन्स आपल्या चटकन नजरेत येत नाही आणि गोंधळ होतो. तर ही सेकंड कांजी आहे जी आहे तोकुबित्सूची. फोर्थ कांजी अगदी बरोबर ओमोईची, ती व्यवस्थित जमले. ओमोई. आणि अर्थ काय होतो वाक्याचा? कोनोनिमोत्सू म्हणजे हे जे लगेज आहे ते हे जे लगेज आहे ती कसं आहे? स्पेशली हे आहे, स्पेशली जड आहे हेवी. ते. हेवी आहे. ओके. सिंपल आहे, अर्धवट वाक्य आहे त्याच्यामुळे